वेळ काढून उपस्थित राहिलेत त्यांचं मी पहिला स्वागत करतो आणि एक थोडक्यात अल्प परिचय करून देतो. त्यांचं पूर्ण नाव आहे झाकीर हुसेन इस्माईल शेख. ते मूळचे बार्शीचे आहेत. त्यांचं शिक्षण BA BPEd झाले आहे. सन 1988ला ते पोलीस भरती झाले आणि पोलीस दलाची अखंड सेवा करत असतानाच दिनांक 30/11/2021ला ते पोलीस उपनिरीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले. सोलापुरातील केगाव या ठिकाणी पोलीस प्रशिक्षण केंद्रात त्यांनी भावी पोलीस घडविण्याचे महत्त्वाचे कार्य केले. पोलीस खात्यातील त्यांनी नोकरी निरपेक्ष भावनेने केली. सामाजिक भान जपत सामाजिक सलोखा टिकवण्याचे कार्य त्यांनी केलेले दिसते. त्यांना मी विचारमंचावर आमंत्रित करतो आणि त्यांनी 2 शब्द मांडावेत अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. महामानव घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले व्यासपीठावर उपस्थित असलेले वक्ते मान्यवर आणि बंधू भगिनी, 34 वर्ष पोलीस खात्यात नोकरी करून रिटायर झालो. मी काही वक्ता वगैरे नाहीये. आता इथे इतकं आध्यात्मिक स्वरूपात फादरनी प्रबोधन केलेलं आहे. शैक्षणिक क्षेत्रातल्या अग्रगण्य अशा आमच्या ताई मीनाताई यांनी सर्व बाजूंनी आपले विचार मांडले. सरांनी सामाजिक बांधणी असलेलं त्यांचं ते वक्तेपण त्याच्यातून दिसत होतं. आता तुम्ही म्हणाल इतक्या चांगल्या नेत्यांनी इतकं मस्त भाषण केलेलं आहे किंवा इतकं चांगलं प्रबोधन केलेलं आहे, मी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी काय बोलणार? कारण पब्लिक जनसंपर्क आहे, पण म्हणतात ना तोंड दाबून बुक्यांचा मार, अशी ही नोकरी. म्हणजे राजरोसपणे कुठे आपलं वक्तव्य किंवा मत मांडायचा अधिकार नाही, अशी नोकरी केलेला माणूस. परंतु कदम सरांनी आणि आबोटे सरांनी एक 15-20 दिवसापूर्वी मला असं सांगितलं की तुम्ही या विषयावर बोलायचंय. म्हणलं तो आपला पिंडच नाही, हा बोलू शकेल पण तेवढा गाढा अभ्यासक वगैरे नाही. आता ताई आमच्या प्राचार्य म्हणून मला वाटतं सेवानिवृत्त झाला. समाजशास्त्र हा त्यांचा विषय. सरांचा आध्यात्मिक पिंड आणि त्यानंतर अभ्यास. त्याच्यामुळे या सगळ्यांनी बाबासाहेबांचं जी घटना लिहिली बाबासाहेबांनी त्याच्यावर यांचा गाढा अभ्यास आहे. आणि यानंतर मी काहीतरी शाळेतल्या विद्यार्थ्यांना पाठ करून कागदावर लिहून आणलेलं काहीतरी सांगावं, हे काय मला रास्त वाटेना. कदम सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या मदतीनं थोडीशी तयारी केली होती, पण मला नाही वाटत की मी काहीतरी बोलावं आणि तुम्हाला प्रबोधन करावं. खूपच म्हणजे एक मला अभिमान वाटतो की या BS4चं जे मला स्टेज दिलं, बोलायला संधी दिली आणि त्या पात्रतेचं मला समजलात, हे पण खूप चांगली गोष्ट आहे. मी एवढं सांगेन प्रत्येक माझ्या बंधू भगिनींना आणि माझ्याहून ज्युनियर जी मुलं मुली आलेल्या आहेत कार्यक्रमाला, यांनी संविधान काय आहे. आता या मुलीला प्रश्न विचारला होता, तिनं आपलं एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या शिक्षकानं, त्यांचं पिंडच आहे शिक्षक असल्यामुळे, त्यांनी प्रश्न विचारला, तिनं समर्पक उत्तर दिलं. तर मी संविधान 1986-87ला संक्षिप्त प्रश्नावलीचं उत्तर पत्रिका किंवा प्रश्नपत्रिका वाचलेली, तेवढाच अभ्यास. पण या कालावधीत सत्तेत जी उलथापालथ झाली, चुकीच्या माणसांच्या हातात सत्ता चालली किंवा गेली आणि त्याच्यामुळे होणारी राज्यघटनेची पायमल्ली किंवा हे जे काय म्हणू शकू त्याला आपण, म्हणजे त्याचा योग्य वापर होत नाही, हे आता सगळ्याच्या निदर्शनास येतंय. सरांनी सांगितल्याप्रमाणे BS4च्या आयोजनामुळे जनजागृती होत आहे. या जनजागृतीमधूनच मलाही कळलं की संविधान वाचवण्यासाठी काहीतरी आपण
अपॉर्च्युनिटी मिळाली आहे कदम सरांकडून तर आपण पण 2 शब्द बोलावेत, पण त्याबद्दल मी काहीही बोलणार नाही. पण आता सगळ्यांना एक विनंती करतो की संविधानाचा अभ्यास सगळ्यांनी करावा आणि शैक्षणिक क्षेत्रात मला वाटतं 11वी-12वीला किंवा ज्युनियर कॉलेजला, सिनियर कॉलेजला राज्यघटना, पॉलिटिकल सायन्स तर आहे, पण राज्यघटना हा एक स्पेशल विषय असावा अभ्यासक्रमासाठी की जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यांना कंपल्सरी इंग्लिश जसं असतं तसं इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा सब्जेक्ट प्रत्येक विद्यार्थ्याला गरजेचा विषय आहे किंवा हा कंपल्सरी विषय अभ्यासण्यात यावा अशी काहीतरी सरकारकडे एक सूचना द्यावी. आणि खूपच आनंदाचा क्षण आहे, कारण मी सांगितल्याप्रमाणे आज जरी लोक कमी असतील तर यदा कदाचित पुढे आपल्याला मोठा हॉल पण कमी पडेल, कारण जशी महात्मा गांधींनी दांडीची यात्रा सुरू केली होती, त्यांना माहीत नव्हतं की कोण कोण त्यांच्याबरोबर जातील स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये, तसं आपला हा एक स्वातंत्र्याचा लढा आहे, संविधानाचा लढा आहे. त्याप्रमाणे आपण आपली तयारी करूया, मागे न बघता पुढे चालूया. कारवा चलता रहेगा, लोक जुड़ते रहेंगे. धन्यवाद. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. थँक्यू.